मुलाची 10 तास चौकशी केल्याची माहिती समोर आलेली आहे। नामकरण आबारे हा तोच व्यक्ती आहे ज्याचं खरास सोबत नाव जोडलं जातंय, त्या प्रकरणामध्ये नाव जोडलं जातंय आणि त्याच्यामध्ये आता त्याची पत्नी आणि मुलाची सुद्धा 10 तास चौकशी झालेली आहे। तर आर्थिक व्यवहार प्रकरणामध्ये हे नाव जोडलं जातं आणि त्याच प्रकरणामध्ये चौकशी झाली आहे का हा सवाल उपस्थित होतोय। शिर्डी पोलिसांकडून तब्बल 10 तास ही चौकशी चालली आहे। भोंदू खरातनं पतसंस्थेमध्ये उघडलेल्या खात्यांसंदर्भात ही कसून चौकशी केल्याची माहिती आहे। नामकर्ण आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावाने समता पतसंस्थेमध्ये 6 खाती आहेत। खात्यावरून भोंदूनं कोट्यावधींचे व्यवहार केल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। तर हाच नामकर्ण व्यवहार आहे ज्याच्या कुटुंबियांच्या नावाने 6 खाती आणि या 6 खात्यांवरून भोंदू खरातनं कोट्यावधींचे व्यवहार केल्याचं कळतंय। खाते मी आणि परिवाराने उघडलं नसल्याचं स्पष्टीकरण नामकर्ण यांनी दिल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। माझा त्या खात्यांशी कोणताही संबंध नाही असंही त्यांनी सांगितल्याचं कळतंय। त्यांचं काम होतं तुमच्या नावावर जे 6 अकाउंट उघडले गेले त्याच्याबद्दल काय तुम्ही होता त्याच्यासाठी उघडायला तुम्ही होते का? त्याच्यासाठी जबाबदारीला आलो होतो। नाही पण अकाउंट तुम्ही स्वतः उघडले तुमच्या घरच्यांनी उघडले? नाही नाही आमचं काही संबंध नाही, आमचा काही संबंध नाही।